नमस्कार. देशदूत संवाद कट्ट्यात आज इथे सर्व सराफ व्यावसायिकांचं मनपूर्वक स्वागत. खरं तर आजचं कारण असं आहे सर्वांनी जमण्याचं की आपले आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतंच एक मोठं आवाहन केलंय. एक देश आर्थिक संकटातून जात आहे, त्याच्यामुळे त्यांनी विविध व्यवसायांना आवाहन केलंय की घरातलं तेल तुम्ही कमी वापरा, इंधन कमी वापरा, शेतकऱ्यांना सांगितलं तुम्ही खतं वापरू नका. या सगळ्यांबरोबरच त्यांनी सर्वात महत्वाचं आवाहन जे केलं आहे ते की लोकांनी सोनं खरेदी टाळावं. आता एकूणच ज्वेलरी व्यवसाय असेल किंवा सोने उद्योग जो आहे देशभरातला हा किती मोठा आहे आणि या आव्हानाचा देशातल्या एकूणच व्यावसायिकांवर काय परिणाम होणार आहे हा साधारणतः आपल्या आजच्या चर्चेचा विषय आहे. आज इथं उपस्थित असलेले नाशिक सराफ असोसिएशनचे अध्यक्ष श्री गिरीश नवसे सर, तुमचं स्वागत आहे. त्याचबरोबर विवडी ज्वेलर्सचे अभिजित दुसाने आहेत, अश्विनी ज्वेलर्सचे अक्षय वडनेरे आहेत, अष्टेकर ज्वेलर्सचे सुजय अष्टेकर आणि सर्वेश पारुंडे पण इथं उपस्थित आहेत. बाफना ज्वेलर्सचे निलेश बाफना आहेत, वडनेरे सराफचे संकेत वडनेरे आहेत आणि सराफ असोसिएशनचे माजी अध्यक्ष आणि दिंडोरकर सरते राजेंद्र दिंडोरकर. तर आपण यांच्याकडून साधारणतः असं समजून घेऊया की पंतप्रधान मोदींनी आवाहन केल्यामुळे साधारणतः या व्यवसायात काय परिणाम होणार आहे आणि या आव्हानाचं तुम्ही कसं त्याचं तोंड देणार असं. तर मला असं वाटतं की आपण सगळ्यात पहिल्यांदा अध्यक्ष गिरीश नवसेंचं म्हणणं ऐकून घेऊया की त्यांना काय म्हणायचं या संदर्भात. नमस्कार. एकदम अचानक आलेला हा निर्णय आहे आणि देशावर आर्थिक संकट आहे असा त्याचा मेसेज आहे. त्यामुळे आम्ही याच्यामध्ये असा विचार करतो की लगेच ह्या खरेदी बंद होईल असं काय आम्हाला वाटत नाही, कारण की येणाऱ्या काळात लग्न सराई चालू आहे, त्याचबरोबर छोट्या मोठ्या गुंतवणूक चालू असतात. पण याच्यामध्ये आम्ही कस्टमरला एक सांगू शकतो की जेवढं तुम्हाला सोन्याची आवश्यकता आहे तेवढं खरेदी करा आणि त्यातलं जे इन्व्हेस्टमेंटसाठी गोल्ड आहे ते सध्या खरेदी करू नका. जे दागिने तुम्हाला आवश्यक आहे ते तुम्ही खरेदी करा. राजाभाऊ, या सगळ्या याचा परिणाम आपल्या उद्योगावर कितपत होईल असं तुम्हाला वाटतं? सगळ्यात पहिले देशदूतनी आपलं जुनं नातं जपलं त्याबद्दल मी तुमचं आभार व्यक्त करतो. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या एक स्टेटमेंटशी आम्ही खूप सहमत आहोत की राष्ट्रप्रथम. जर राष्ट्राचा परकीय चलनाचा साठा कमी झाला तर रुपया कमकुवत झाला तर राष्ट्र धोक्यात येऊ शकतो. ह्या गोष्टीला आम्ही पण सहमत आहोत, कारण आम्ही व्यापारी लोक जरी असलो तरी राष्ट्रप्रथम आणि कुटुंबानंतर याचं पालन करत असतो. मी स्वतः 1963 पासून नव्हे पण 68च्या गोल्ड कंट्रोल ऍक्ट पासून ते मुक्त अर्थव्यवस्थेपासून आत्ताच्या अर्थव्यवस्थेपर्यंत सगळ्या प्रकारचा व्यवसाय बघितलेला व्यापारी आहे. आजच पहिल्यांदा पंतप्रधान यांनी असं केलं असं काही म्हणता येणार नाही, कारण 1962ला जवाहरलाल नेहरूंनी केलं, 1971ला इंदिरा गांधीजींनी केलं होतं, 13 मध्ये पी चिदंबरांनी पण आवाहन केलं होतं, परंतु त्याचा इतका इफेक्ट जाणवला नव्हता. आजचा इफेक्ट जाणवला गेला आहे, कारण सोन्याचा व्हॅल्यू जो भाव आहे तो खूप वाढलेला आहे आणि भारतीयांचं सोन्याचं वेळ एक वेगळ्या प्रकारचं आहे. म्हणजे दागिन्यांचं वेळ तर आहेच, परंतु एक इन्व्हेस्टमेंट भविष्यात कामाला येणारी अडीअडचणी येणारी असं सोन्याच्या दागिन्यांकडे बघायचं त्यांचं हे दृष्टिकोन आहे. पूर्वी आताचे लोक फक्त सोनं घेतात, म्हणजे फाईन गोल्ड घेतात, पण पूर्वीचे लोक दागिन्यांमध्ये इन्व्हेस्ट करत होते आणि त्याच्याद्वारेच आपलं हे चालत होतं. पंतप्रधान मोदींनी एकदा आवाहन केलं, दुसऱ्या दिवशी आवाहन केलं, त्याच दिवशी दुसऱ्या आव्हानानंतर आम्हाला थोडीशी कुणकुण लागली होती की अजून काही पुढचे फटके बसायची शक्यता आहे. आजकाल इम्पोर्ट ड्युटी वाढल्या गेली. इम्पोर्ट ड्युटी वाढल्याबद्दल वाईट नाही वाटत आहे, पण आजच्या घडीला 1,65,000 रुपयाच्या वर जातोय इम्पोर्ट ड्युटी जीएसटी धरून, आणि 1,65,000 रुपये जे आम्ही कायदेशीर व्यवहार करतोय त्यांना 1,65,000च्या वर जातोय आणि कस्टमरला तो धोका बसतोय. त्यांच्या आव्हानाला प्रतिसाद म्हणून 40-50% प्रतिसाद जरी मिळाला तर त्याचे अँटी इफेक्ट त्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे होते. 50% व्यवहार कमी झाला तर 50% केंद्र सरकारला जीएसटी कमी मिळणार, 50% व्यवहाराचा जीएसटीचा परतावा महाराष्ट्र सरकारला कमी मिळणार. आज साधारण 1 कोटीच्या वरचे लोक कारागिरी ह्या धंद्याशी जोडले गेलेले, त्यांच्यावर नेमकं काय होणार
आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्र, पंजाब, राजस्थान आणि आताच नुकतं निवडून आलेलं पश्चिम बंगाल याच्यामध्ये त्या जनतेने बीजेपीला मोठ्या मताने निवडून दिलेलं आणि बहुसंख्य कारागीर ह्या जिल्ह्यातले आहेत. आज बंगालमधलं म्हटलं तर पूर्ण भारतामध्ये बंगालचे कारागीर आहेत. हा थोडासा विचार करायला पाहिजे होता. उलट करायला पाहिजे होते की बा ह्या व्यवसायातून हो. परकीय चलन कसे मिळू शकते. कारण महाराष्ट्र सरकारच्या मान्य देवेंद्र फडणवीसांनी एक नुकतीच योजना जाहीर केलेली, रत्न आभूषण एक्सपोर्ट मध्ये महाराष्ट्राला 1 नंबरवर पोहोचवायचं आणि 2025 ते 2000 पर्यंतचा विजन पण त्यांनी केलेला आणि नुसतं योजना नाही, त्याचा GR निघालेला आहे. 1100 कोटी रुपयाची मदत डिक्लेअर केलेली आहे आणि रत्न आणि आभूषणाचा व्यवसाय एक्सपोर्ट मध्ये करून महाराष्ट्राला द्यायचा. आणि त्या दृष्टीने आम्ही काही कारागीर संघटना आमच्या छोट्या लोकांचा त्याच्यात सहभाग कसा वाढेल याच्यावर आम्ही प्रयत्न करत होतो. यात आम्हाला आमच्या ज्या नेत्या आहेत चित्राताई वाघ यांचा खूप मोठा आम्हाला सपोर्ट मिळतो. आणि या महिन्याच्या एंडला महाराष्ट्र सरकारबरोबर आमची एक मिटिंग होती की आम्हाला त्या एक्सपोर्ट मध्ये कसा भाग घेता येईल. 1963चा जो गोल्ड कंट्रोल आला त्यावेळेस कॅरेट कंट्रोल आलं होतं, 14 कॅरेटचं कंट्रोल आलं होतं. त्यावेळेस सगळं काम हाताने व्हायचं, मॅन्युअली काम होत होतं आणि 24 कॅरेटचं सोनं आणि 14 कॅरेटचं सोन्याच्या दागिन्या बनण्यात जो सोन्याचा हार्डनेस होते त्यावेळेस ते काम होऊ शकत नव्हतं. परंतु मला तर 6 महिन्यापूर्वीच थोडी कोण वाटत होती की ज्या अर्थी भारत सरकारने 9 कॅरेट गोल्डच्या दागिन्यांना HYD ला परमिशन दिली याचा अर्थ कुठे ना काहीतरी होणार आहे. परंतु जेव्हा आम्ही थोडासा आढावा घेतला तेव्हा असं लक्षात आलं की चायनापासून सगळीकडे 9 कॅरेटचे हॉर्स सुरू झालेले, त्या मानाने आपण खूप मागे आहोत. म्हणजे त्या दृष्टीने पण तयार करत होतो. कारण आताची जी दागिने घडवायची पद्धत आहे ती 50 ते 60% मॅन्युअली आणि हे मेन काम आहे ते अपडेट मशिनरीने होत आहे. आणि अपडेट मशिनरीसाठी अभ्यास दौरे सुद्धा सुरू झालेले होते. मुंबईच्या अंधेरी सिल्कला जे भारतरत्न आहे, जयपूरचं सीतापूर आहे, तिथे ह्या सगळ्या दागिन्याची निर्मिती आजही होतीये आणि त्या दृष्टीने आम्ही पावलं टाकायला सुरुवात पण केली होती. आता पुढचा जून महिन्याच्या पहिल्या वीक मध्ये जर GST काउन्सिलची मिटिंग झाली, सगळ्यात भारत सरकारचा आम्ही त्यावेळेस खूप आभार मानलो होतो की आम्हाला एक स्पेशल स्लॅब दिलता 3% सगळ्यात कमी असलेला. डायमंडला 2% होता आणि कलस्टरला 0.25% होता. म्हणजे एक वेगळा आनंद होता की आपल्याला काहीतरी, कारण आमचा व्हॅल्यूम मोठा आहे. भारत सरकारच्या टोटल रेव्हेन्यू मध्ये 8 नंबर आमचा लागतो सराफी जलसचा. जरी 3% GST असला तरी व्हॅल्यूमुळे तो वाढत होता. या सगळ्यांचा विचार करून आता आव्हान केलं त्याचं मागे काही घेता येणार नाही. त्यामुळे आम्ही सगळे यंग पिढीला घेऊन आपल्याला या संकटाला तोंड कसं देता येईल याच्यावर विचार करायला सुरुवात केलेली आहे. 12 महिन्याचा पिरियड खूप मोठा नाही परंतु खूप छोटा पण नाहीये. आणि त्याच्यानंतर व्यवसाय सावरायला 3 महिने म्हणजे 12 आणि 3 महिन्याचा ग्रेस पिरियड, असं 15 महिन्याचं नियोजन आम्हाला करायचंय. आज छोट्या छोट्या व्यापाऱ्यांकडे पण 2-3 किलोचं भांडवल असेल म्हणजे 5 कोटीचं भांडवल आहे. भविष्यात येणारे धोके लक्षात घेऊन आम्ही आमच्या व्यापाऱ्यांना थोडंसं तयार करायचा प्रयत्न करतोय. परंतु आम्हीच आता बुचकळ्यात पडलो नाही. परवा आव्हान आलं, आज इम्पोर्ट ड्युटी आलं, उद्या GST वाढू शकतो, परवा फाईन गोल्डला बंदी येऊ शकते. कॉर्पोरेट लेवलच्या लोकांच्या जाहिराती सुरू झालेल्या आहे. म्हणजे मग कॉर्पोरेट लेवलच्या ब्रँडेड शोरूमला अगोदर याची कोण लागली होती का? सचिन तेंडुलकरांचा फोटो वापरायचं, पण हे माहित नसेल की सचिन तेंडुलकरांचं जे कान टोचले ना ते आमच्या पारंपरिक सोनारांनी टोचलेले. त्यावेळेस ब्रँडेड शोरूम कोणी नव्हतं. या गोष्टीचा सगळ्यांचा विचार केला पाहिजे. आणि परकीय चलन कसं वाढेल. आता 5च्या बाबतीमध्ये डिझेल पेट्रोल तर आपण नाही निर्माण करू शकत, तिथून काहीच करू शकत नाही. वापर कमी करणं हे योग्य आहे. घरगुती वापरायचं ऑइल मध्ये पाम ऑइल वगैरे असं काही किंवा नवीन टेक्निक जे आलेले त्याच्याप्रमाणे स्वयंपाक करून खाऊ शकतो, हेल्थ पण वाढेल. परंतु सोन्याचं उलट आहे नेमकं की आपण त्याच्यातून परकीय चलन मिळू शकतो. कारण भारत सरकारने बऱ्याच कंट्री बरोबर फ्री ट्रेडचा करारनामा केलेला, ओमान वगैरे, याचा फायदा घेतला पाहिजे. आणि भारताची जी आत्ताची सोने दागिने बनवायची संस्कृती आहे, टेम्पल ज्वेलरी असेल, लाईटवेट ज्वेलरी असेल, लो कॅरेट ज्वेलरी असेल, या सगळ्यांना आमचा नवीन तरुण पिढी कारागीर समोर जायला तयार आहे. आज कधी नव्हत आमची एकच मिनिटं घेतो, आमची पिढी पुढची पिढी आम्ही व्यवस्थित कशी येईल याचा प्रयत्न करून पुढच्या पिढीला आणलं होतं. आता त्याला कुठेतरी सेटबॅक बसायचा हे झालेलं आहे.
आता एवढंच सांगतो, कारण बरेच लोक हा. परंतु काही विषय आढळला तर परत बोलेल. Right, right. भावना सर, तुम्हाला काय वाटतं, काय याचे परिणाम काय संभवतात? सर, याचे परिणाम फ्युचरमध्ये जरी 1 वर्ष म्हणतोय ना, तरी मला वाटतं याचा पुढचा परिणाम पुढचे 3-4 वर्ष जाईल. कारण कोविडमध्ये आम्ही बघितलेलं आहे की कोविडचा फटका आम्हाला 2-2.5 वर्ष भोगावं लागलं. त्याच्यानंतर कुठे थोडंसं परत रेग्युलाइज झालं. आता एक मागच्या 3 वर्षापासून आम्ही रेग्युलाइज झालेलो आहे. आणि आता हे नवीन मोदीजींचं जे काही आलेलं आहे याच्यामध्ये, आता याच्यात ऑल ओव्हर इंडियामध्ये 3.5 करोड कारागीर ह्या व्यवसायावरती डिपेंड आहे. फक्त कारागीरच नाहीये, तर याच्याबरोबर छोटे मोठे ज्वेलर्स सुद्धा आहेत, त्यांचे कुटुंब याच्यावरती आहेत. कारण आम्ही पण काही आमचं घरातलं भांडवल वापरत नाहीये, आम्ही बँकांचं वापरतोय. तर मग याचं रिपेमेंटचं पण शेड्यूल गव्हर्नमेंट आम्हाला त्याच्यात काही सूट देऊ शकते का, त्याच्यात हा एक महत्वाचा पण विषय त्याच्याबरोबर घेतला पाहिजे. फक्त गोल्ड घेऊ नका हे सांगण्यापेक्षा मला वाटतं की मोदीजींनी हे सांगायला पाहिजे होतं की प्युअर गोल्ड घेऊ नका. हा. काहीतरी पर्याय नाही. इन्व्हेस्टमेंट जी तुम्ही करताय ना प्युअर गोल्ड मध्ये, ती थांबवा. दागिने जे आहेत, जसं सरांनी सांगितलं, 9 कॅरेटचे दागिने आहेत. 9 कॅरेटचे दागिने म्हणजे ऑलमोस्ट 40% सोनं होऊ शकतं, 35-40%. त्याच्यात वापरून चांगल्या पद्धतीचे डिझाईन. आणि इंडियामध्ये आज हँडमेड कारागिरीला ऑल ओव्हर वर्ल्ड मध्ये डिमांड आहे. कारण एकच आपलं इंडिया असं आहे की जे हँडमेड ज्वेलरी तयार करतो आपण. बाकीचे सगळे मशीन वापरून तयार करतात, मास लेवलवरती त्यांचं प्रोडक्शन होतं. पण इंडियामध्ये एक डिझाईन सेम बनत नाही, तर एक कारागिराच्या हातून हजारो डिझाईन बनतात आणि कोणाला सिमिलर नकोय. त्याच्यामुळे ह्या व्यवसायाकडे बघताना थोडस एक वेगळ्या नजरेने बघितलं पाहिजे गव्हर्नमेंटने. ठीक आहे, आज डिझेल पेट्रोलच्या बरोबरीने नाही म्हटलं तरी आज डॉलरचा खप गोल्डमध्ये जातोय, याला कंट्रोल करता येईल. पण याच्यासाठी नवीन स्कीम आणता येतील गव्हर्नमेंटला, की बँकांना पण मुभा दिल्या पाहिजे त्यांनी, की ज्या लोकांकडे प्युअर गोल्ड पडलेलं आहे त्यांना तुम्ही एक चांगलं रिटर्न द्या, चांगलं इंटरेस्ट द्या आणि त्यांना ते बँकेत ठेवायला सांगा. काही दिवसासाठी ते कुठून घेतलंय, काय घेतलंय, बिल आहे नाही आहे, तो नेक्स्ट पार्ट ठेवा. पण त्याच्यावरती जर चांगलं रिटर्न जर दिलं गेलं तर मला नाही वाटत की बाहेरून इम्पोर्ट करण्याची तुर्तास काही गरज पडेल. कारण इतकं प्रत्येक घरात गोल्ड आहे आज. ज्याच्या घरात पैसे आहे तो पैसे ठेवण्यापेक्षा गोल्ड ठेवण्याला प्रेफरन्स देतो. कारण मागच्या 2 वर्षात 40 ते 60% रिटर्न गोल्डने दिलंय, जे कोणीच दिलेलं नाही आजपर्यंत. त्याच्यामुळे तुम्ही सांगितलं की दान उद्या बंद करा, असं कोणी करणार नाही सर. आणि ऐकण्याच्या मनस्थितीत राहतील लोक, हे मला पण नाही वाटत. कारण ज्याच्याकडे 5,000 रुपये आहे आणि ज्याच्याकडे करोडो रुपये, त्यांच्यासाठी आम्ही बसलेलो. बाकी 5,000 तू कुठेच काही इन्व्हेस्टमेंट करू शकत नाही. त्याच्यामुळे बघताना थोडासा दृष्टिकोन चेंज केला पाहिजे गव्हर्नमेंटने. आणि बिझनेस बंद करण्याच्या ऐवजी, कारण एक न्यूज वाचली मी की दिल्लीमध्ये एक सराफनी शोरूम 1 वर्षासाठी बंद करून टाकलं म्हणे. अरे इतकं लगेच उतावळापणा नकोय, थोडस पेशन्स पकडा. काय होतंय आपलं आजचं जे आपण सर्वांना तुम्हाला बोलवलं ना, त्या चर्चेचा मतितार्थच तो आहे का हे जे कन्फ्युजन किंवा नेमकं काय होणार लोकांना कळत नाही, तुमच्यासारख्या तज्ञांकडून ते देशदूतच्या माध्यमातून लोकांपर्यंत जावं, हाच मुख्य उद्देश आहे. मी आता भंडारी साहेबांना विचारतो की तुमचं काय मत आहे यावर. भावनाजींनी खूप वेगळा मुद्दा दिंडोरकरांपेक्षा आणि नवसेनपेक्षा सांगितलाय. मला असं वाटतं तुमच्या चर्चेतून एखादा नवा मुद्दा आला तर चांगलं होईल. सर्वप्रथम देशदूतचं मनापासून आभार की त्यांनी आम्हाला असा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला की ज्याच्यातनं आम्हाला आमचं मत पण गव्हर्नमेंट पर्यंत जाण्याचं माध्यम मिळालं आणि शिवाय सामान्य ग्राहकांपर्यंत पण आम्हाला ते पोहोचवता येईल. याच्यात सर्वात महत्वाचा विषय की सध्या आपले जे माननीय पंतप्रधान आहेत हे इतके ट्रेंडिंगला असतात की त्यांनी जे काही बोलतं ते लगेच आपली सामान्य जनता जी असू द्या किंवा कोणीही ते लगेच पटकन कॅच करतात. मग त्यांचा जो काही सल्ला असतो तो नक्कीच देशहितासाठी पण असेल किंवा व्यापाऱ्यांसाठी पण असेल असं आपण गृहीत धरून तो पुढे बघितला पाहिजे. त्यातल्या त्यांचं जे म्हणणं आहे की याच्यात तुम्ही सोनं घेऊ नका आणि इतर त्यांनी जे काही पेट्रोल डिझेलवरती बंदी आणायचा प्रयत्न सांगितला, वर्क फ्रॉम होम सांगितलं की तुम्ही आठवड्यातले 4 दिवस काम करा, 3 दिवस वर्क फ्रॉम होम करा.
ह्या ज्या सगळ्या गोष्टीतनं आपण फक्त सध्या लक्ष केंद्रित सोन्यावरतीच होऊन राहील. म्हणजे जर आपण आज 2-3 दिवसातल्या ज्या काही सोशल मीडियाच्या ज्या काही पोस्ट बघितल्या तर त्या इतर माध्यमांपेक्षा आपल्या सोन्यावरती जास्त फोकस झाल्या आणि सोन्याचा व्यवसाय कायम फक्त आणि फक्त फोकस मध्येच असतो. त्याच्या मागचे जे काही त्रुटी आहेत ते समजून घेण्यासाठी उलट नाही का मला वाव मिळाला पाहिजे. कारण सगळे कंप्लायन्स फॉलो करताना राहिलेला नफा जर आपण जर डोळ्यासमोर ठेवला आणि लागलेली इन्व्हेस्टमेंट याचं जर गणित मांडलं तर आज नवीन पिढीला खूप आव्हानात्मक काम आहे की याच्यातनं कसं काय तुम्हाला प्रॉफिट जनरेट करून तुमचं तुम्ही घर चालवायचं. त्यातल्या त्यात जे काही हा जो वर्ष सव्वा वर्षाचा काही पिरियड आहे याच्या अगोदरचा जो पिरियड बघितला तर 80,000चा भाव जसा 1.25 लाख झाला, 1.5 लाख झाला, 2.5 लाख झाला. वर्षभरात गव्हर्नमेंटला त्याच्यातनं रेव्हेन्यू जो मिळाला तो वेगळा. गिरायकाचं सोनं घरच्या घरी जे वाढलं त्याच्यातलं समाधान वेगळं. पण याच्यावरती जर आपण आर्थिक घडामोडी जर बघितल्या तर मागच्या वर्षातला टर्नओव्हर आणि ह्या वर्षातला टर्नओव्हर रुपीज मध्ये सारखाच एक ग्रॅमेज वाईज कमी आहे. तर त्यामुळे त्या ग्रॅमेज वाईज मिळणारी जी मजुरी ती ऑटोमॅटिकली आमची कमी झाली. या सगळ्या गोष्टीतनं विचार करताना आम्ही असा प्रयत्न करतो की कदाचित त्यांचं जे म्हणणं आहे ते फॉलो करताना आपण काय नेमकं आता आपण कस्टमरला सांगू शकतो ग्राउंड लेवलला. किंवा तुम्ही त्यांनी असं सांगितलं की तुम्ही नवीन घेऊ नका पण जुना पण घरात ठेवू नका. तर जुनं ठेवून काढून तुम्ही त्याच्यातनं नवीन दागिने काढा की जेणेकरून तो मजुरीचा जो काही सोर्स आहे तो परत जनरेट होईल. आणि जी त्याच्यातली जी काही घट असू द्या किंवा काय तर ह्याच्यासाठी सुद्धा आता नवीन टेक्नॉलॉजी आलेली की तुमच्या समोर त्याचे पाणी सोन्याचं केलं जातं, शुद्धता चेक करता येते. त्याच्यामुळे त्याचा जो काही रिटर्न आहे तो तुम्हाला 100% कस्टमर पर्यंत मिळतोय की हे अशा अशा पद्धतीचं आहे. आणि त्यातनं नवीन दागिने तुम्ही एक्सचेंजला घ्यावं की जे तनिष्कने केलं त्यांनी केलं म्हणून आपण नाही करायचं अशातलं काही नाहीये. जी न्यूज आली आणि त्याच्यात त्यांना त्यांच्या मार्केटिंग टीमला असं जाणवलं की बा अरे आपण म्हणजे ही न्यूज कॅच करू शकतो, त्यांनी त्याचा बिझनेस केला. बरं हे आज नाही करत आहे, गेले 2 वर्षापासून ते करत आहेत की त्यांनी आकडा दाखवत आहेत की इतक्या कुटुंबांनी आमच्याकडनं जुनं सोनं बदलून घेतलं त्या वाटलं दागिने घडवले. तर हा थोडासा पॉझिटिव्ह माइंडने विचार करून याच्यातल्या ज्या काही त्रुटी त्या आपल्याला मला त्याचा असं वाटतं म्हणजे तुम्ही चांगला मुद्दा मांडला. परंतु सोन्याचा संबंध आपल्या भावविश्वाशी निगडीत आहे, किमान भारतीयांचा तरी. एकेका गोष्टीचं म्हणजे असं सांगतात की ही माझ्या पणजीची आजीची मुरणी आहे ती वापरणं त्याचं जी गोष्ट आहे. तर हा जो संबंध आहे पिढ्यांचा इमोशनल त्याचं जे आहे अटॅचमेंट तर त्यामध्ये ते सोनं मोडण्याला लोक प्रवृत्त होतील का हा माझ्या पुढे मोठा प्रश्न आहे. म्हणजे आव्हान ठीक आहे आणि ट्रेंडिंग मध्ये लोक आहे आणि ज्यांची कॅपॅसिटी असते का समजा एक मंगळसूत्र घेतलं तर आणखी नव्या स्टाईलचं 2 घेतील, 3 घेतील, 4 घेतील. प्रश्न त्यांचा नाहीच आहे. प्रश्न तुम्ही सगळे जे ज्वेलर्स ज्या घटकांवर तुमचा व्यवसाय करता तो घटक मला असं वाटतं की तो या भावविश्वाशी निगडीत आहे. नाही तो सोनं वारंवार मोडून नवनवे दागिने करत नसावा असं मला वाटतं. म्हणजे बऱ्याचदा ना ह्या वर्षभरात आता आम्ही तेच बघितलं की ज्या पद्धतीने सोन्याचे भाव दुप्पट झाले ह्या वर्षात 50% काम जुन्या दागिने जमा करून नवीन दागिने घेण्याकडेच तो करतो. का तर की डिझाईनचं चेंज कमी वजन अप्रिसिएशन जे वाढलेलं होतं त्याचा पार्ट मला असं अप्रिसिएशन मध्ये जास्त कारण एवढे पैसे दुपटी तिपटीनं वाढलेत ना. साहजिक आहे. बेसिक मजुरी जर आपण काउंट केली तर 10 ते 15% मजुरीचा पार्ट असतो की जो वर्षभरात रिटर्न देतो तुम्हाला. म्हणजे 1 वर्षात त्या दागिन्याची मजुरी फ्री होते. हे तर 25 वर्षापूर्वी लग्नात केलेलं मंगळसूत्र आहे ते 5 तोळेच होतं. तर ती गृहिणी त्याच्यातले 3 तोळेचं करते 2 तोळेचं अजून 2 छोटे करून घेते. तर कधी असंही करते ती. या चर्चेतून आपल्याला हे असे वेगळे जे मुद्दे मिळत आहेत ते आपल्या ग्राहकांपर्यंत जाऊ शकतील की नाही अरे हे शक्य आहे आपल्याला समजा नाही घ्यायचं तर त्याच्याऐवजी आपण हे करू. पण यावर अनुभव पण असा आलेला आहे की भविष्याचा वेध घेतलाय कस्टमरने. अरे उद्या 2.5 होणार आहे, आज 1.5 घेऊन टाका, आपलं सोनं राहू द्या, 1.5 लाखांनी नवीन घेऊन टाका दागिने. खरा तर हा जास्त ट्रेंड आलेला आहे या वर्षामध्ये. वडेरे साहेबांचं आपण नाही माहिती. सुजयला विचारू, आपल्या सगळ्या ह्याच्यातला सर्वात तरुण आणि युवा आहे आणि तो मला असं वाटतं हल्ली असं म्हणतात का ते मोदींचे सगळे भक्त असतात तरुण पोरं. तर सुजयचं काय म्हणणं आहे व्यवसायाविषयी? ॲज अ यंग जनरेशन आय थिंक ऑलरेडी प्रॉफिट्सचा आपला जरी बिझनेसमध्ये इश्यू असतो म्हणजे जास्त प्रॉफिट्स तरी काढता येत नाही. आणि याचा यंग जनरेशन आम्हाला जर या बिझनेसमध्ये उतरायचं आहे तर हे अजून थोडंसं कॉम्प्लिकेट होऊन चाललंय की म्हणजे आता पुढे जाऊन अजून कॉम्प्लिकेशन्स येईल, अजून प्रॉफिट्स कमी होईल. ते
आपलं जे माइंडसेट आहे तो खाली होत चालला, म्हणजे या बिझनेस मध्ये एवढं काही हे आपल्याला भेटत नाहीये. ते ऍज सगळ्यांचं नसेल असं, पण मग असं पर्सनली तरी आय थिंक की बेटर अल्टरनेटिव्ह असू शकता वगैरे. तर असं काही अजून इम्पोज केले टॅक्सेस वगैरे तर मग त्याच्याने आपल्याला खूप इफेक्ट होईल सगळ्या स्मॉल बिझनेसला वगैरे, सर्वायवल कमी होईल सगळं. सो आय थिंक बेटर अल्टरनेटिव्ह शोधायला पाहिजे गव्हर्नमेंटने मेजर डिसिजनच्या पहिले. ग्रेट ग्रेट. हे तरुणाईची साधारणतः भावना अशी का पर्याय काहीतरी दुसरा घ्यायला पाहिजे होता. म्हणजे जसं गिरीशजी पण म्हटले की थोडस पॉझिटिव्ह वेवनी जर जाऊन त्यांनी सांगितलं असतं का थोडस काळजी घ्या, एकदमच तुम्ही हे सगळं घेऊ नका, टाळा, असं जे म्हणणं आहे का ते आपल्या सगळ्या व्यवसाय गाला टाकणार आहे. अभिजित मला असं वाटतं याच्यावर अधिक प्रकाश टाकेल. जसे तुम्ही आता बोलले की तरुण तरुण म्हणजे ते बघत नाही खरं तर त्यांची आपले पंतप्रधान लाडके आणि पंतप्रधानचे पण तरुण ते लाडके. लाडके. तर मला नाही वाटत ते म्हणजे आपण एकदमच असं 2 दिवसात काही जजमेंट दिले पाहिजे. फक्त यामध्ये असं आहे आता की आम्ही संयम ठेवू शकतो दुकानदार, पण आमच्या नंतरच्या ज्या लेयर्स आहेत त्याच्यातले बरेचसे काही घटक हे रोजंदारीवर काम करतात. तर जसं आपल्याला आपण खाद्यतेल जसं आपण म्हणतोय किंवा रसायनं म्हणतोय की त्यांचा वापर कमी करा, त्याच पद्धतीने त्या लोकांना ते घेण्या इतपत तरी त्यांच्याकडे आर्थिक स्रोत उपलब्ध असले पाहिजे. कारण की गेल्या 1.5 वर्षामध्ये जे भाववाढ झाली त्या भाववाढीमुळे हा व्यवसाय 70% राहिलेला आहे. हा रेट वाढल्यामुळे हा टर्नओव्हर मध्ये दिसतो आहे, पण हा ग्रॅमेज मध्ये आम्ही शेवटी आमचा जो काही गणित असतं हे ग्रॅमेज मध्ये असतो. तर ग्रॅमेज मध्ये हा व्यवसाय 70%च आहे आता, आणि ते पण 70% मोठ्या दुकानदारांकडे. छोट्या दुकानदारांकडे हा जो त्यांच्या 100पैकी आता त्यांच्याकडे 40% उरले, आणि जास्त अवलंबून तेच आहे याच्यात. आणि मोठे दुकानदार अवलंबून नाही असंही म्हणता येणार नाही, त्यांनाही बँक लोन आहे, त्यांनाही एवढ्या स्टाफची सॅलरी देणे आहे, त्यांच्यावरती पण डिपेंड असलेल्या ऍड एजन्सीज आहे, पॅकेजिंग मटेरियल वाल्या एजन्सी आहे. म्हणजे अवलंबून म्हणजे याच्यावरती काय फक्त जो दुकानदार आहे जो फ्रंटला दिसतो तोच एकटा अवलंबून नाही, बरेच घटक आहेत. आणि अशा परिस्थितीत फक्त आपण म्हणजे थोडासा वेळ वाट बघून तोपर्यंत आपण आपल्या ग्राहकांना कसं याच्या बाबतीत आपण जागरूक करू शकू की तुमच्याकडे असलेलं जुनं सोनं घेऊन या, त्याच्या बाबतीत आम्ही काय विशेष सूट देऊ. या पद्धतीत आता जवळपास आमच्या गेल्या 2 दिवसापासून आमच्या असोसिएशनच्या चर्चा चालू आहे, आणि त्याच्यावरती लवकरच असोसिएशन पण काहीतरी एक सेंट्रलाइज पॉलिसी आणायच्या विचारात आहे की जेणेकरून नवीन म्हणजे आमच्या व्यवहारातून पण आम्ही पण एक सर्व्हाइव्ह करू शकू, आणि कुठेतरी आम्ही एवढ्या देशाच्या मोठ्या पंतप्रधानांनी केलेल्या वक्तव्याला पण आम्ही त्यांना विरोध न करता आम्ही काहीतरी काम करतोय ह्याचा असा एक मेसेज याच्यातून जाईल. आणि असं मला पण वाटतं की आपण पण 3च दिवस झाले तर आपण पण अपेक्षा ठेवू की ह्याच्यावरती अजून काहीतरी ते पण आमचा सर्वांचा विचार करतील. अपेक्षा ठेवूया. अभिजितनी खूपच संयमित प्रतिक्रिया दिली. मला असं वाटलं होतं की तो थोडासा जास्त बोलेल, पण असो, कारण मला असं वाटतं आता आपण अक्षयकडून ऐकून घेऊया. तोही संयमित प्रतिक्रिया देईल असं मला वाटतं, परंतु थोडं स्पष्टपणे बोललं पाहिजे. मला काय वाटतं की खूप छान चर्चा चाललेली आहे, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे व्यवसाय आणि व्यवसायावर अवलंबून असलेले घटक यांचा विचार प्रामुख्याने तुम्ही सगळे करतायत, हे जास्त महत्वाचं आहे. आणि ह्या सरकारपर्यंत निश्चितच पोहोचणार. तुमच्या असोसिएशन लेवलला तुम्ही हे प्रयत्न करतात. काही लोक मला असं वाटतं काल भेटणार पण होते नॅशनल याच्यात, तर त्यातून काहीतरी ते निघू शकेल असं वाटतं. मी ही अशी अपेक्षा यासाठी ठेवली की आपल्याला पंतप्रधानांनी ग्राहकांना सांगितलं की सोनं घेऊ नका, पण दुकानदारांना नाही सांगितलं की दुकान उघडू नका. तर त्यामुळे आपण अपेक्षा ठेवाच, आपण उघडून बसायचं. उघडून बसणार आहे तर आलेले गिरायकाला द्यावंच द्यावंच लागेल. काय प्रश्नच नाही. अक्षय, मला असं वाटतं आपले आदरणीय पंतप्रधान मोदीजींनी जे काही आपल्याला 4-5 गोष्टींचं आव्हान केलंय, तर ते आव्हान त्यांनी याच्यासाठी केलंय की राष्ट्रहितासाठी केलेलं आहे, की त्याच्यामुळे आपलं परकीय चलन जास्त खर्च होतंय, तर त्याच्यावरती आपण आळा कसा आणू शकतो याच्यासाठी त्यांनी केलंय. पण मला असं वाटतं की आम्हालाही म्हणजे आम्ही हे समजतो की देशहित आणि व्यापार हित हे काही एकमेकांच्या विरोधात नाही, ते पूरकच आहेत. परंतु त्यांनी कुठेतरी ह्या इंडस्ट्रीचा विचार करणं फार गरजेचं आहे असं वाटतं, कारण की कुठल्या इंडस्ट्रीला मला असं वाटतं 2 चाकं असतात.
आणि त्याच्यातलं एक चाक असं आहे की ह्या इंडस्ट्रीमधून गव्हर्नमेंटला मिळणारा रेव्हेन्यू सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या जीडीपी मध्ये 7% हा गोल्ड इंडस्ट्रीचा वाटा आहे. दुसरी गोष्ट जीएसटी. जेव्हापासून जीएसटी आलं, मला असं वाटतं इथे बसलेले सगळेजण त्याला अग्री करतील की जेव्हापासून जीएसटी आलं ही इंडस्ट्री खूप ऑर्गनाइज झालेली आहे. म्हणजे जे आधी त्रुटी होत्या किंवा जे आपल्याला वाटत होतं की अनऑर्गनाइज्ड आहे किंवा बऱ्याचशा गव्हर्नमेंटच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने जे काही ड्रॉबॅक्स होते ते ड्रॉबॅक्स मला असं वाटतं बऱ्यापैकी गव्हर्नमेंटने जीएसटी आणल्यापासून ते मला असं वाटतं खूप सेंट्रलाइज झाले. खूप चांगल्या पद्धतीने त्याचा आनंद आम्हालाही मिळतोय. त्याच्यातून जीएसटी मधून मिळणारा रेव्हेन्यू, जीडीपी, त्याच्यानंतर आता बीएसचे होलमार्कचे चार्जेस हे गव्हर्नमेंटला मिळत आहेत आणि शेवटी सगळ्यात महत्वाचं इन्कम टॅक्स. या सगळ्या गोष्टी या इंडस्ट्रीमधून गव्हर्नमेंटला खूप चांगल्या मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही पण कॉन्ट्रीब्युट करतोय. तर आम्ही कॉन्ट्रीब्युट करतोय आणि तुम्ही एका बाजूला सांगतायत की आता गोल्ड खरेदी करणं तुम्ही थांबवा. तर मला असं वाटतं की कुठेतरी गव्हर्नमेंटलाच म्हणजे या गोष्टी असं का म्हणजे विरोधाभासच जाणवत आहेत की एका बाजूला तुम्ही सांगतायत की या इंडस्ट्रीमधून चांगल्या प्रकारचा रेव्हेन्यू मिळतोय, तुम्ही अप्रिशिएट करताय, तुम्ही जसं सरांनी सांगितलं की तुम्ही चांगल्या चांगल्या प्रकारच्या स्कीम्स ज्वेलरी क्लस्टरसाठी देताय आणि एका बाजूला असं पण होतं की तुम्ही आता सोने खरेदी थांबवा. तर मला असं वाटतं की जे मोदीजींनी सांगितलं तर त्याचा जर आपण एक चांगला विचार केला तर त्याच्या मागे खरेदी करू नका असं नसून, जसं आपण म्हणतो की पूर्वी काय होतं की सण असला किंवा घरात काही फंक्शन असेल तर गोल्ड खरेदी म्हणजे जास्त पद्धतीमध्ये आपण ज्वेलरी खरेदी करायचो. पण आता जसं सरांनी सांगितलं की इन्व्हेस्टमेंट पॉईंट ऑफ व्ह्यू खूप वाढले, त्यामुळे बुलियनची खरेदी वाढली. पण जर आपण मोदीजींच्या या निर्णयाला जर कुठेतरी पाठिंबा द्यायचा असेल तर आपण पण आपल्या गिरायकाला, कस्टमरला सांगू शकतो की सर तुम्ही इन्व्हेस्टमेंट पॉईंट ऑफ व्ह्यूने आपण काही दिवस याच्याकडे न बघता फक्त तुमची काय गरज आहे आणि तुम्ही लाईट वेट ज्वेलरीमध्ये कमी कॅरेटच्या दागिन्यांमध्ये जर तुमचं लग्न समारंभ पार केला तर जेणेकरून ही इंडस्ट्री पण कंटिन्यू राहील आणि मोदीजींच्या निर्णयाचं आपण कुठेतरी समर्थन करतोय आणि त्यांना राष्ट्रहितासाठी आपण कॉन्ट्रीब्युट करतोय ही भावना पण आपल्याला त्याच्यातून मिळेल असं मला वाटतं. धन्यवाद. थोडासा राजकीय दृष्टीने पण मोदीजींनी विचार केला पाहिजे. पूर्ण भारताचा बिझनेस एका बाजूला ना, त्याच्यातला 40% बिझनेस साऊथ इंडियाचा आहे. सोन्याचा जो बिझनेस आहे तो साऊथ इंडिया 40% आहे आणि साऊथ इंडियामध्ये आजपर्यंत बीजेपीला बाहेर होता आलेले नाही, याचा त्यांनी विचार केला पाहिजे. त्याचप्रमाणे हॉलमार्क, HYD या सगळ्यांचं आम्ही आनंदाने स्वागत केलं, कारण आम्हाला सुद्धा काहीतरी नवीन आणि पारदर्शकता पाहिजे होती. जेव्हा आम्ही 1.5 लाख रुपये सोनं कस्टमरला देतो त्याला कुठेतरी आपण सुरक्षा देत होतो. सगळ्यात महत्वाची गोष्ट, मी तरुण नसला तरी माझ्या लाडक्या पंतप्रधानांना मी संदेश देऊ शकेल की आम्ही जो समुदाय आहे तो तुमच्या लाडक्या विश्वकर्मा समुदायाचा आहे. कारण विश्वकर्मा समुदाय हा त्यांचा लाडका शब्द आहे आणि त्या विश्वकर्मा समुदायात आम्ही मोडतो. त्या दृष्टीने आमच्याकडे बघावं आणि विचार करावा, पुनर्विचार करावा. खूप चांगली चर्चा झाली. आपल्याला आता बऱ्यापैकी सगळ्यांचं म्हणणं ऐकलं. या चर्चेतून साधारणतः निष्कर्ष संयमाचं धोरण सगळ्या व्यावसायिकांनी स्वीकारलेलं दिसतंय. राष्ट्रप्रथम ही भावना सगळ्यांची आहे, पण त्याचबरोबर हा व्यवसाय जगला तगला तरच पुढच्या पिढ्या आणि बाकीचे सगळे रोजगार टिकून राहणार आहे. त्या दृष्टीनं काहीतरी विचार हे ते स्वतःही करतायत आणि सरकारने त्याबाबत वेगळा विचार करावा असं त्यांना वाटतंय. मला असं वाटतं की खूप चांगल्या पद्धतीनं चर्चा झाली. प्रत्येकाने वेगवेगळे मुद्दे मांडले, अनेक पर्याय यातून पुढे आले. बऱ्याचदा असं होतं का खूप तज्ञ मंडळी बसतात आणि त्यांना काही सुचत नाही. त्यापेक्षा असंच जे ऍक्च्युअल व्यवसायात आहेत ते जे सुचवतात त्यातले बरेचसे मुद्दे आपल्या चर्चेतून इथं पुढे आले आणि हे निश्चितच सरकारपर्यंत पोहोचतील उद्याच्या देशदूतच्या एकूणच माध्यम तर्फे. आणि त्याचा विचार हा राज्य स्तरावर असो किंवा देश स्तरावर हा निश्चित केला जाईल असं वाटतं. जसं राजाभाऊंनी सांगितलं की महाराष्ट्र सरकारनं ज्वेलरीची एक स्कीम आणलेली आहे, तर अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या स्कीम्स सरकार निश्चितच आणू शकले असं मला वाटतं. आणि एक मोठा इशारा राजाभाऊंनी दिलेला आहे की साऊथकडे लक्ष द्या. साऊथकडे लक्ष द्यायचं असेल तर सोन्याकडे लक्ष द्यावं लागेल. आणि मला असं वाटतं का हा इशारा काफी आहे आपल्या सगळ्यांसाठी. आज आपण इथंच थांबतो आहोत, परंतु पुढच्या वेगवेगळ्या पॉडकास्टसाठी आपण जरूर भेटूया. आज सराफ व्यावसायिकांनी आपलं मत इथं व्यक्त केलंय, आपलं मनोगत मांडलेलं आहे आणि या व्यवसायाला आणखी झळाळी मिळावी, ते सोन्यासारखं चकाकत राहावं अशी आपण अपेक्षा करूया. धन्यवाद.